आज जा रहा हूँ सौम्या के घर, तो उसके साथ व्लॉग बनाऊंगा। तो चलो चलते हैं। उसका घर 6th फ्लोर पे है। आ गए तो चलो चलो। मुझे लग रहा है इसने नहाया नहीं होगा। अरे नहाए हो गए, चलो चलते नहाए। मेरा बेस्ट फ्रेंड आ चुका है। तो फ्रेंड्स आज सौम्या के घर का होम टूर होगा, उसके बाद मेरे घर जाएंगे हम और होम टूर हमारा। आधी आमचा होम टूर। अरे हिंदी हिंदी नाही, मराठी, महाराष्ट्रीयन आहे आपण। तर आपण आम्ही म्हटलेलं की नेक्स्ट व्हिडिओ आपण होम टूर करणार आहे। तर आणि लास्ट टाइमचं हाईड अँड सीक राहिलंच। हां ते चुकून मी रेयांच्या पिटाईच्या चक्करमध्ये फोनला पण करून टाकलं। आता दुसरा नवीन फोन घेतलाय, अमरी माणूस आहे, ह्याला पैशाची काय किंमत नाही। होम हा पागल आहे असं काहीच नाहीये। अरे पागल ते सोच त्याला। हां ठीक आहे, हां ऐका। तर हा आहे आमचा 10 वर्षापूर्वी जुना दरवाजा आणि हे बघा पण तरी हॅपी विथ आवर थिंग्स। आणि या दरवाजाला रिनोव्हेट करायसाठी आम्ही लोकांनी इथे डोर क्लोजर लावलंय, ठीक आहे। आणि ही आमची बस चाब्या सगळे अल्ट्रोसची नाहीये। अल्ट्रोस तर पप्पांनी घेऊन नेली, एक स्पेअर की असेल पण माहित नाही पप्पा कुठे पण ठेवतात। हा हे बघा तर छाछा अल्ट्रोस स्पेअर की। अँड आपण इथे आलो म्हणजे इथे हा माझा पेंटिंग होता, म्हणजे माझं पेंटिंग नाही गिफ्ट भेटला, तो आधी इथे होता पण मग तो पेंटिंग इथे होता, मग एक्सचेंज केला मम्माने, माहित नाही का। आणि मग हा आमचा 10 वर्षापूर्वीचे फोटो, मी छोटूसा, हे माझे आजी बाबा आणि हे पप्पा आणि मम्मा, आणि हे बाबासाहेबांचं कॉन्स्टिट्यूशन आणि हे त्यांचा फोटो, आणि हे तथागत गौतम भगवान बुद्ध जे मेडिटेशनसाठी खूप चांगले होते आणि खूप जास्त ज्ञान द्यायचे, चांगले ज्ञान। आता इथे येऊ तर हे माझे सगळ्यात बेस्ट फ्रेंड आहे। मी सिंगल आहे म्हणून मी या दुकानला भाऊ म्हणतो माझा। आणि हा आपला सोनीचा ब्राविया 2 लेटेस्ट मॉडेलवाला टीव्ही आहे। आणि 3 हे कामच आहे। पंचन काय काय दाखवते समजत नाही। हा आणि टीव्हीचा रिमोट का दाखवायचं सगळ्यांना माहितीच आहे ना। हा मग हे सगळे इंडोर गेम्स सगळे पप्पांचे, कॅरमचं पावडर, हे सम्यकचं काय म्हणतात पिगी बँक, इकडे कॅरमच्या गोट्या, हे उनो नो मर्सी फ्लिप याच्यात, आणि कुठलं बस नो मर्सी आणि नो मर्सी। आणि मग इथे बघू तर हा सोफा दिस इज अ सोफा। आणि मी इकडे रॅम्सला रोज फोन लावत राहतो, हेलो। आणि आता आपण येऊ किचन मध्ये। दिस इज द किचन, क्वाईट ओल्ड, पण आम्ही घरावर पूर्ण पेंटिंग केलंय। बट वी आर हॅपी विथ आवर थिंग्स, व्हॉट एव्हर वी हॅव वी आर हॅपी। घर कसं पण असो पण घर असतो। आणि हा आमचा लेटेस्ट वॉशिंग मशीन जो घेतलेला आम्ही, म्हणजे 2025 मध्येच घेतलेला। काय आहे पण मला अमीर म्हणतो आणि स्वतःला गरीब म्हणतो। हे बघ 5 स्टार मशीन आहे, ते पण मग LG थिंक्यूची लक्झरीवाली वॉशिंग मशीन आहे ही, ग्रे कलरची, जी तुम्ही ॲड्समध्ये बघतात ना फॉरेनमध्ये वगैरे अमीर लोकांकडे, तीच आता आमच्याकडे पण आहे। विच इज वी आर हॅपी विथ आवर थिंग्स। आणि आमची 10 वर्षापूर्वी 10 वर्ष ही आमची नवीन फिल्टर आहे, आता ही खराब झाली, म्हणजे पाणी भरतच नाही। आणि आपला आता 3रा नवीन फिल्टर घेणार आहे आम्ही, पण माहित नाही, वी आर नॉट शुअर, वी आर हॅपी विथ आवर थिंग्स। आणि डायनिंग टेबल, ही आपली डायनिंग टेबल, सॉरी फॉर द पसारा, मी अभ्यास करत होतो म्हणून ते पुस्तक राहतं तिथे। आणि दिस इज द फ्रूट बास्केट,
हे माहिती पेरू आहे, पेरू आहे, पेरू हा. हे बनाना. पेरू आणि हे बनाना आणि पोळी हे जेवणासाठी आहे. अच्छा नेक्स्ट आणि नेक्स्ट this is my laptop जो आता GEOFच खेळत. चला. आणि मग हे हा Toilet. आमचं बेसिन आहे. हे बेसिन आहे. आणि इकडे मी लहानपणापासून इथेच मी हँडवॉश करत आलाय आणि दिस इज अ काइंड ऑफ अ मेमरी फॉर मी. अँड नाव इफ वी कम इनसाइड द बाथरूम, क्वाइट अ गुड बाथरूम. हा इंडियन स्टाइल बाथरूम है. एंड नेक्स्ट वी विल गो टू दिस मिरर. हाय हाय. हेलो. And this is my renovated bedroom with the Attenborough Venza alloy. Wait, let me find its remote. Remote, where are you? पिलोच्या खाली रिपोर्ट कोण ठेवतो? मी ठेवतो ना. हा हे आमचं Attenborough Venza. Attenborough, turn on at 1 speed. Turn on the LED. Attenborough Venza, turn on the LED. हे बघा ह्याच्यात व्हॉइस कमांड आणि हा रिमोटचा पण फीचर आहे. आणि नेक्स्ट मी अबॅकस मध्ये होता आणि हे माझे सगळ्या लेवल्सचे ट्रॉफीज आहे आणि माझे अबॅकस क्लास संपला आहे आणि हा माझा लास्ट अवॉर्ड आहे आणि हा मी ग्रॅज्युएट झाला आहे ह्याच्यात. आणि ही रेनोव्हेटेड बेडरूम आहे म्हणून खूप सुंदर दिसेल तुम्हाला. पण रेयांस तर ह्याची रूम तर ह्याच्यापेक्षा पण भारी आहे कारण की आम्ही माणूस आहे. वरती पा. वरती मस्त प्रोफाईल लाईट केलाय. आम्ही पीओपी नाही केलाय, आम्ही प्रोफाईल लाईट वाला पीओपी केलाय. मस्त लाइटिंग आहेत. हा ही प्रोफाईल लाईट. these are the प्रोफाईल लाईट. आणि हे अरे सॉरी. हा पूर्ण आमचा पीओपी प्रोफाईल लाईट आहे. झटके देतात का? आणि आमचा रूम खूप सुंदर आहे. खरामध्ये बघू तर व्हाईट आणि बेज माझ्या पप्पांची चॉईस होती. खूप मस्त रूम बनवलाय. अँड ॲज यू नो वी आर हॅपी विथ आर थिंग्स. तर किती वेळा म्हटलं मी माहित नाही. आणि मग आता चलू या छोटूसा बेडरूम मध्ये. छोटूस आहे की दोन बेड आहे इकडे. थोडासा पसारा आहे तर सॉरी फॉर द पसारा. सॉरी पसारा करून टाकतो. हा कर. तर ही आहे माझी छोटी बेडरूम विच इज नॉट मेमोरेबल. ती माझी आमची जी मास्टर बेडरूम आहे ना ती माझ्यासाठी खूप मेमोरेबल आहे कारण की मी रेयांश आणि माझा लहान भाऊ लगत जिचा अजूनही फेस रील बाकी आहे ते दाखवू आम्ही. त्याचं चॅनल होतं ना लहानपणी नव्हता. आणि इकडे जेव्हा हा रूम रेनोव्हेटेड नव्हता तेव्हापासून मी इथे खेळत आहे. मी या रूम मध्ये जेव्हा मी 3 वर्ष होतं तेव्हापासून मी खेळतोय. आता या वेलकम टू द स्मॉल बेडरूम which means good, not that bad. We are happy with our things. And this is हा शेल्फ आधी माझ्या त्या मोठ्या बेडरूम मध्ये होता. या मोठ्या बेडरूम मध्ये जेव्हा तो रूम रेनोव्हेटेड नव्हता, त्या वॉर्डरोब वगैरे नव्हता त्याच्या आधी. हा तिथे. आणि हे पण तिथेच होतं. म्हणजे हा रूम पूर्ण खाली होता. ह्याच्यात काहीच नव्हतं. फक्त इथे हे होतं. हे या रूमचं ओरिजिनल आहे. आता हा बघू आमचं बेड. हा ऍक्च्युली माझ्या आत्तूचा बेड होता पण त्यांनी पण फर्निचर केलं पूर्ण घरात. तर त्यांनी हे 2 बेड्स आम्हाला दिले. आणि या बेडचा प्रॉब्लेम काय आहे मध्ये इथे कोणी पण झोपतं तर इकडे आपण घुसून जातो. तिकडे गॅप आहे म्हणून खूप दुखतं. म्हणून आम्ही तिकडे शिफ्ट झालो झोपायला. म्हणजे आम्ही दोघं 2 वर्ष इथे झोपलो. मम्मा आणि मी आणि पप्पा हॉलमध्ये झोपत होते. आणि तिथे का नाही झोपलो आम्ही कारण की आम्ही त्याला गेस्ट रूम म्हणायचं म्हणून. मग त्याला आम्ही मास्टर बेडरूम आपला असतो म्हणून आम्ही त्याला रेनोव्हेट केला आणि मग आम्ही तिथे झोपतो रोज.
कारण फॅन नुसता आवाज करत राहायचा तो हा ऑलवेज नुसता आवाज आवाज आवाज. हा मग हा नाही, हा ॲटम बॉम्ब एकदम मस्त आहे. ॲटम बॉम्ब चांगला आहे. पण तो कोरियन खूप तो जुनावाला फालतू. दिस इज माय होम टू किचन दाखवलं का? हो. हा आता लेट्स गो टू द बाल्कनी. थांब माझे मेमरीज या रूममध्ये पण आहे. माझे अचीवमेंट्स या रूममध्ये. हा फोन्स आम्ही सगळे बनवलेले. हा मला रेयांशला 3 वर्ष झाले आम्ही फोन बनवत राहतो. आता थोडंसं पॉज झाला कारण की आता मी Exams. मोठे होत झालं तर स्टडीजचे लोड होता. आणि इथे पण माझे अचिव्हमेंटचे मी टायकोंडो क्लास सोडलं कारण की माझा इंटरेस्ट खूप घाण होता. हे बघ मी माझे ग्रीन बेल्टपर्यंत आलं. व्हाईट येल्लो सॉरी व्हाईट मग येल्लो आलं, मग येल्लो आला, मग ग्रीन आला. आता चला बाल्कनीमध्ये. लेट्स गो टू द बाल्कनी. म्हणजे पूर्ण रूममध्ये सगळीकडे माझी मेमरीज आहेत. तर आय एम हॅपी विथ माय होम. असं काही नाही की मला घर आवडत. 100 एकच डायलॉग म्हणतो हा पोट्ट्या. आता सॉरी फॉर सेइंग पोट्ट्या बिकॉज आय एम नागपुरी. हां बोल. नागपुरी, मी पण नागपुरी आहे रे. पोट्टा नाही पोट्टा. हे बघ, हे आहे पूर्ण बाल्कनी. सगळे कपडे वाळू घातले. बाल्कनी पण नुसते मेमोरेबल. आणि आता चला रेयांच्या घरी. तर आता आपण चाललो माझ्या घरी. आता चलो रेयान. तुझं घर लॉक कर ना. नाही लोक काय नाही होत. माझं घर एवढं मेमोरेबल होता की माझे नेबर्स पण मला खूप आवडायचे. जेव्हा मी सेकंडमध्ये होता ना तर मी ह्यांच्या घरी रोज जायचा. आणि काही पण टाइमपास त्यांच्या घरी करायचं आणि पूर्ण दिवस त्यांच्या घरीच निघून जायचं. पण सॅडली ते फॉरेनला गेले, पण ते खूप चांगले होते. आता चला रेयांच्या घरी जाऊ. चलो. तुम्हाला माझ्या भावाचं फेस रिव्हील करायचं होतं ना, तर आता पहिले आपण व्हॉइस रिव्हील करू. व्हॉइस रिव्हील ठीक आहे. आता आपण चाललो त्याच्याकडे बोलवायला, प्रगतकडे. हां. तर फ्रेंड्स तो बोलवायला गेलाय प्रगतला. ऐका, नो वन विल जज. ठीक आहे. आपण त्या घरातनं बाहेर निघालो. हे पण हे वालं हे दिसलं तर इकडनं बाहेर आला आणि मी इकडनं लिफ्टमधनं आलो होतो. या सोसायटीमध्ये दुसरी लिफ्ट आहे, ही खूप डेंजर आहे म्हणून ना मी त्याच लिफ्टमध्ये जातो ऑलवेज. तर आता मी भेटतो जेव्हा प्रगत येईल तेव्हा. ठीक आहे. त्याचा आवाज येत असेल तुम्हाला. प्रगत येत आहे, आल्यावर भेटतो. आता प्रगत हॅलो बोलणार आहे. प्रगत हॅलो बोल. जोरात बोल. चांगला आहे आवाज. हॅलो. ऑरेंज खाते. हां. तर त्याचा व्हॉइस रिव्हील आता झालाय. आता फेस रिव्हील ये करायचं ते. हा आहे माझा गाईज नाही फ्रेंड्स. आपल्या मी पेढा खातोय. पेढा. संत्रा. हा आहे माझा लहान चुलत भाऊ जो खूप माझा लाड करतो आणि मी पण त्याचा ऑब्विसली लाड. कोणी मटण बनवते का? नाही अरे व्हेज नको बघत असतील ना. काय बोलतो रे तू? कोण आमिर साहेबांचं हुकूम करायचे. तर आता आपण येऊ माझ्या नाही कोणीच नाही आहे. मला एकटाच आहे. म्हणून मिक्सरला ऑफ करायचं. सोड. अच्छा मम्मा राहिली घरी तर आपण 3 वाजता येईल. नाही 4 वाजता निघेल. 5 वाजता पोहोचणार. अरे तू थांब. आधी एंट्री दाखव. कट कर. So hello friends, this is my house home tour.
जाओ मेरे घर में, शाही ताजमहल। हेलो फ्रेंड्स, तो ये मेरा हॉल है पहली बार। ये देखो एंट्री है कि ये है मेरे घर की एंट्री। ये मेरा शाही सा दरवाजा। इधर झाड़ है, बहुत सारे पेड़ पौधे। झाड क्यों बोला फिर मराठी? झाड़े मराठी बोल. झाड आहे खूप सारे. कर झाडे हे लाईट्स आहे, हे पण इकडे बटन्स आहे. चूज नको करू लाईट. चे आणि हे इकडे ट्रिप बॉक्स आहे. घराची लाईट ट्रिप झाली तर ट्रिप होईल खरं मध्ये. तर हे माझा हॉल आहे. हा 9 सीटरचा सोफा. हा 9 सीटरचा सोफा आहे. चटई. हा आमचा शाहीचा टीव्ही. अँड वी आर हॅपी विथ आवर माझ्या डायलॉग का म्हणतोय रे तू? अँड दिस इज आवर सोफा. हे? सॉरी, डायनिंग टेबल. दिस इज अ डायनिंग टेबल. इट कंटेन्स होल्डर. त्याच्यामध्ये आपण चम्मच वगैरे ठेवू आणि शकतो. टी पॅड आहे. आणि हे टी पॅड हे क्रॉकरी युनिट आहे एवढं मोठं. कॉलेज माझं. आता या इकडे फ्रेंड्स, कम हिअर. फ्रेंड्स या 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 यो. ही आहे आमची मोठी बेडरूम. जे सम्यक म्हणत होता, हे आमचा बेड मोठा कम्फर्टेबल. ह्यांच्या इथे माहित नाही कोणता मॅट्रेस लावलाय, पण आमचा सगळ्यात फेमस मॅट्रेस लावलाय. करलॉन. हा, कर्लॉन म्हणजे ठीकठाक आहे. आणि वेकफिट जो सगळ्यात फेमस, तो मास्टर बेडरूम मध्ये आहे. तर रियाज सांगेल कोणाची बेडरूम सगळ्यात चांगली आहे. दोघांची आहे. दोघांची सगळ्यात चांगली तर तूच तर म्हणत होता. असं नाहीये. हे बघ, हे आमचं ड्रेसिंग टेबल. हे पण ड्रेसिंग टेबल. दाखवता ना. हे ड्रेसिंग टेबल. हॅलो. ड्रेसिंग टेबल. हे पण आमचे पडदे. हो, आणि सेम आम्ही पण इथेच केलेलं, इथे बसायसाठी. आमचं कॉपी केलं. आमचा कॉपी नाही, आम्हाला असंच करायचं. आणि हे पण आमचं बेड. सॉरी, हे पण हा लॅपटॉप. जो रेयांचा सगळ्यात थँगी लॅपटॉप आहे. बेड ओपन करून दाखवतो. सगळं पर्सनल काहीच नाही त्याच्यात, फक्त गादी आहे. ठीक आहे. मोठू इंसान. सगळं गादी ठेवलं बेडच्या खाली. ते व्हॅक्यूम क्लीनर आहे. बसून बंद करू का? नको, पचकक्षी. मस्त हवा येतं आमच्यासारखा. हे कबर्ड. हे कबर्ड वरती लॉक आहे. माझा पुरतो. बस सम्यक म्हणत होता की माझा हात नाही पोचत वर आणि त्याचा पोचतो. कॅबिनेटचा ऍक्च्युली रेयांचा हात नाही पोचत, पण माझा पोचतो. दाखव. बघ उचल ना. उघडून दाखव. उघडून कसं शकणार? ते तर मी करू शकतो. नाही, तुझं एवढं नाही पोचत, माझं पूर्ण पोचतं. अच्छा, ये हे मला दे कॅमेरा. हे वॉशरूम आहे. याच्यामध्ये नॉर्मलच आपल्या सगळ्या गोष्टी. बेस्ट. वायपर. अमीर माणसाचा वायपर बघा. वायपर नाही, वायपर आहे. वायपर आहे. इकडे आत्या. ही कमोड सीट. तुला घरचा मोठा बाथरूम. सोड आपण गिझर आहे वर. आणि मस्त झुला दाखवतो सम्यक झुल्यावर. लंबू. दे दे. लंबू. मला दे ना कॅमेरा. लंबू. आणि ही आमची छोटी बेडरूम माझी म्हणू शकतो. आय तुझीच आहे बघ. रेयांश आणि त्याचा छोटा भाऊ म्हणजे ऋषी टिकलेचा मला बघितलं असेल तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये.
करायला लागेल डिवाइस. तर ही माझी रूम आहे. याच्यामध्ये फक्त माझं युनिफॉर्म आहे, खेळणे आहे, स्टडी टेबल आहे, वरती माझे सगळे मेडल्स आणि ट्रॉफीज आहे बघा. हे माझ्या स्कूलचं टाइम टेबल अँड हे सगळे होल्डर्स, हे ग्लोब, हा माझा ड्रेसिंग टेबल. ही रूम परत तुम्ही बघितली असेल लास्ट व्लॉगमध्ये. हा, ही रूम बघितलीच असेल आणि त्या सिक्रेट रूम वाल्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही लोकांनी. फ्लॅशबॅक ऑलरेडी दिला आहे तर अजून गरज नाही. तर ही बाल्कनी आहे, याच्यामध्ये लाईट्स आहे. थोडीशी मेसी बाल्कनी आहे, सो सॉरी. थोडंसं घर मेसी असेल तरी सॉरी, पूर्ण घर मेसी असेल तरी सॉरी. हे माझे सगळ्यात फेवरेट झाडं. आणि समोर बघा, समोर आपल्या समोर एक विद्यालय आहे आणि एक जंगल. हे विद्यालय दिसते तुम्हाला? छोट्या मुलं खेळतात, छोटे पुरं खेळ, पण आपल्यापेक्षा मोठेच आहे ना. आमची स्कूल इकडे पण ही जी बिल्डिंग दिसते ना, हे बघ, ही जी बिल्डिंग दिसते ना ब्राऊनवाली, याच्यामुळे आमची स्कूल गायब झाली. नाही तर दिसतं इकडे. जंगलात कचरा काय कुठे कचरा दिसतोय? दिसते काही. हे बाजूला पास सिंहगड कॉलेज दिसते. कुठे? काम करायची दिसतंय. कुठे? थांबा, स्कूल ही दिसते. हे पण थांबा, हे त्या ब्राऊन बिल्डिंगच्या मागची स्कूल. ती पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आमची स्कूल. स्कूलचं नाव नाही रिव्हील करायचं होतं. हां, ते सोड, काही नाही. पाय इकडनं दिसेल तुम्हाला. दिसली तो. हे माझा हाऊस टूर होता. आता आपण किचन राहिलंय. सॉरी, किचन राहिलं. छोटी बाथरूम पण राहिली. अच्छा, ठीक आहे. हे माझं किचन आहे. घाबरवते रे. एक्झॉस्ट, त्यापेक्षा आमची परवडते. एक्झॉस्ट छान झाला. हे सगळं, हे फ्रीज, वॉशिंग मशीन, याच्यामध्ये कपडे चालू आहे. टॉईज पडलेत, कपडे चालू आहे याच्यामध्ये. टॉईज कुठे? हे बघ ना, हे वॉशिंग मशीन मध्ये उघडून बघते. घाबरला. हे आमचं एअर फ्रायर फिलिप्सचं. हे मायक्रोवेव्ह. ही आणि हे मस्त डिझायनिंग केलंय आमिर माणसांचे साहेब. आणि किचन आमिर माणसां लोकांनी हे विसरलंच की इकडे पण लाईट द्यायला पाहिजे होतं. आमिर लोक विसरतात ते थोडं. हे बघ किचनचा अप्पर व्ह्यू. याच्यातनं हे पण उघडतं. हे इकडे जपान. अरे आम्ही जपान मधले लोक नाहीये. हा आम्ही माणूस गेला असेल पासपोर्ट सोबत जपान मध्ये. स्पेलिंगच रॉंग लिहिलंय. जपान नाही, जपान आहे, स्पेलिंगच रॉंग लिहिलंय. आणि इकडे हे असं आणि ते छोटासा फॅन, ते पण खूपच मिनी वाटतो. हे सम्यक फॅन लाव बरं, फॅन लाव. त्याचा आवाज. हे आम्ही लोक आहेत ना, त्यांनी तुम्ही फुल स्पीड कर. हे निघाला फुल स्पीड. हा खूप फनी आवाज करतो. आवाज जर काही येत असेल तर सांगा. जर का नाही येत असेल हे फॅन ऑफ कर. आणि हे आमचं मंदिर. हे पा आमचं मंदिर. हे मंदिरची लाईट्स ऑन कर. मंदिरची पहिली बटन. पहिली अरे पहिलीच तर फॅनच्या बाजूची. फॅनच्या बाजूचं. हा बस. हे पाय मंदिर. जस्ट ते कसं काय पागल्यासारखं ऑन झालं. हे गॅसचं आहे. हा अरे बंद कर ना. बस झालं माझं. अजून एक बाथरूम दाखवायची. बाथरूम कशाला दाखवायचं? सॉरी, जर जेवताना कोणी बघत असेल तर सॉरी. जेवताना नका. तू ही मेरी जिंदगी है, तू ही मेरी यारी. तू ही मेरी जिंदगी है, तुम्हारी
व्हिडिओ ने तू मेरा टेक्निकली कट मी वाईल्ड बॅटरी वेन क्लास तुटता वाचला. ए घरचे मॅट्रेस कॉन्टेंट साठी एवढं कोण करत कॉन्टेंट वाला. व्हिडिओ ऑनच राहील फॉरेवर साठी ऑनच राहील कधीच बंद नाही होईल हा व्हिडिओ. सो थँक्यू फॉर वॉचिंग. आयड अँड सीक पण खेळतो बाय विषित आल्यावर खेळू. बाय 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 बाय. तर भेटू दुसऱ्या रेअन्स टिकले व्लॉग्सच्या व्हिडिओ मध्ये. नाही याच व्लॉग मध्ये करू नको एडिट नको. तर दुसऱ्या व्लॉग मध्ये भेटू. अरे त्याच्यासोबत मी वाईल्ड. तर भेटू दुसऱ्या रेअन्स टिकले व्लॉग चॅनल मध्ये. अरे साईड चेंज कर. हा भेटू दुसऱ्या रेअन्स